माहिती मराठीमध्ये मी भरत पवार तुम्हा सर्वांना घेऊन आलो आहे आयुष्मान कार्ड. जर तुम्हाला आयुष्मान कार्ड काढला असेल किंवा अप्लाय केला असेल तर तुम्हाला कसं डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्हाला बघायचे कसं आहे किती मेंबरचं आयुष्मान कार्डसाठी अप्लाय केलं आहे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर प्ले स्टोरवर पण डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण मी देऊन देईल, तिथं पण डाउनलोड करू शकता. चला मित्रांनो, आता बघूया आयुष्मान ॲपमध्ये तुम्हाला कसं लॉग इन करायचं आहे. तर आपल्याला आता जायचे आहे आयुष्मान कार्ड ॲपवरती. तर आयुष्मान कार्ड ॲप आता आपण ओपन करूया. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसून जाईल. तर तुम्हाला लॉग इनवरती जो मोबाईल नंबर दिलेला होता तुमचा आधार लिंकसाठी, जो नंबर आहे तो इथं लॉग इन करायचा आहे. तर तुम्हाला इथं ऑपरेटरचं ऑप्शन येईल, तिथं तुम्हाला क्लिक करायचे नाही आहे. तुम्हाला बेनिफिकरी तिथं क्लिक करायचं आहे. तिथं टिक केल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर जो लॉग इनवरती होता तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. ते मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल. ते ओ टी पी तुम्हाला खाली टाकायचे आहे. एंटर मोबाईल ओ टी पी तिथं टाकायचं आहे. ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅपचा नीट बघून टाकायचा आहे. जे आहे ते टाकायचं आहे. ते कॅपचा टाईप केल्यानंतर तुम्हाला लॉग इनवरती इथं तुम्हाला 2 टिक दिसत आहे, तिथं तुम्हाला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला थोडा वेट करायचा आहे. प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट होत आहे. नेटवर्क प्रॉब्लेम होतं, थोडासा लोड पण घेऊ शकता, पण तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्कीमचं ऑप्शन येत आहे. सर्वात प्रथम स्कीमचं ऑप्शन येत आहे, तिथं तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला PMJ सेकंड ऑप्शन तिथं दिसतंय, तुम्हाला तिथं टिक करायचं आहे. त्यानंतर स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचं स्टेट जे असेल ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. माझा महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर तुम्हाला सब स्कीमवरती टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं लास्टमध्ये जे आहे ते PMJ तिथं टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्च बायमध्ये आधार नंबर तिथं सिलेक्ट करायचा आहे. त्या सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाईप करायचा आहे. तुमचा जो मेंबरचा आधार नंबर टाईप करू शकता तुम्ही कोणतं पण. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली एक कॅपचा येईल, ते कॅपचा पण टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकल्यानंतर कॅपचा नीट बघून टाका. त्यानंतर तुम्हाला सर्चवरती टिक करायचं आहे. सर्चवरती टिक केल्यानंतर तुम्हाला थोडं वेट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरमधले सगळ्यांचं आयुष्मान कार्डची लिस्ट तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला कोणाच्या आयुष्मान कार्डचं डाउनलोड करायचं आहे किंवा बघायचं आहे तर तुम्हाला तुमचं फॅमिली सगळी लिस्ट तुम्हाला तिथं दिसून जाईल. तर तुम्हाला तिथं आता माझे 3 मेंबर आहेत, तिथं मला दिसतंय कोणाचं डाउनलोड करायचं आहे तर मला एक सिलेक्ट करून घेतलं आहे मी. त्यानंतर इथं आधार OTPवरती क्लिक करायचं आहे. फिंगरप्रिंट भरपूर ऑप्शन आहेत पण तुम्हाला आधार OTP क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आधार व्हेरीफायवर टिक करायचं आहे. त्यानंतर इथं IMS ॲक्सेप्टवर क्लिक करून अलाउ करायचं आहे.
त्यानंतर थोडं वेट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर ओ टी पी येईल. एक मोबाईलवरती ओ टी पी, आधारचं ओ टी पी येईल आणि नंतर तुम्हाला आयुष्यमान ॲपचं ओ टी पी येईल. दोघं टाकायचे आहे. सर्वात प्रथम तुम्हाला आधार ओ टी पी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जो मोबाईल नंबर लॉग इन केला होता त्याच्यावरती ओ टी पी आला तो टाकायचा आहे. सर्वात प्रथम आधारचं टाकून घेतो. त्यानंतर मोबाईल नंबरचं टाकून घ्यायचं आहे. मोबाईलचं बघून तेच टाकायचं आहे. आधारचे ओ टी पी ती खाली टाकायचे नाही. ते टाकल्यानंतर थोडं वेट करायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन येऊन जाईल. थोडं नेट स्लो आहे त्यामुळे थोडा लोड गेला. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता तुमचं डाउनलोड लिस्टमध्ये कार्ड व्ह्यू पण करू शकता किंवा डाउनलोड पण करू शकता. तर मी ते इथं लास्टमध्ये जे माझे इथे व्ह्यू करून दाखवते. तुम्ही इथं डाउनलोडचे ऑप्शन पण येत आहे किंवा डायरेक्ट प्रिंट पण काढू शकता किंवा कोणा मित्राला पण शेअर करू शकता. तर मित्रांनो असं करून तुम्ही आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता आणि प्रिंट करू शकता आणि तुम्हाला कुठं पण दवाखान्यात लागू इच्छितं तर तुम्ही बनवू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ असं बनवला होता मी की माझ्या गरीब मित्रांना किंवा फॅमिलीमध्ये दवाखान्यामध्ये अडचण येऊ शकते. 5 लाखापर्यंत सरकारने कर्ज माफ केलं हे दवाखान्यासाठी. तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर सर्वांना जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्राला पण शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा.